35 वर्षाची परंपरा असलेल्या मुंबई येथील यंग बॉय स्पोर्ट्स क्लबच्या मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रेचे शिर्डीनजीक डोराळ येथे भव्य स्वागत करण्यात आले। पदयात्रेकरूंसाठी डोराळ येथे 12 वर्षापासून भाविकांची भोजन व्यवस्था तर पालखी दरम्यान होत असलेल्या श्री साईचरित्र ग्रंथांची सांगता होत असल्याचे डोराळ येथील श्रावण महाराज चौधरी यांनी सांगितले। आज आमच्याकडे अँट्रॉप हिल मुंबई येथून यंग बॉय स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे पालखी आलेली होती। या पालखीचे हे 41वे वर्ष आहे आणि जेव्हापासून त्यांनी ही पदयात्रा सुरू केलेली आहे तेव्हापासून ती पदयात्रा आमच्या घरी येत असते। सुरुवातीला आम्ही त्यांना फक्त चहा नाश्ता द्यायचो, परंतु आता अनेक वर्षापासून हे पालखीसोबत असणारे साईभक्त, काही साईभक्त साई सच्चरित्राचं 7 दिवसामध्ये पारायण करतात, सामुदायिक पारायण करतात आणि शेवटचा अध्याय ते आमच्या निवासस्थानी वाचतात। म्हणून आम्ही आमच्या निवासस्थानी 108 साई सत्यनारायण पूर्ण करत होतो। आता यावर्षी 90 साई सत्यनारायण आमच्या इथं पार पडलेले आहेत, पडणार आहे। या ठिकाणी प्रथम जे साईभक्त आहेत त्यांनी पालखीसोबत साईचरित्र वाचले, त्यांना आम्ही संधी देतो, त्यांना सर्व बसवतो। या पूजा आम्हाला दरवर्षी करता याव्यात म्हणून त्यासाठी आम्ही 55 साईबाबांच्या मूर्ती, 55 गोपालकृष्णाच्या मूर्ती, 55 गणपतीच्या मूर्ती, 55 ताटं, 55 तांबे, 55 प्लेटी, 55 दीप, 55 अशा प्रकारचं सर्व साहित्य आम्ही घेतलेलं आहे। इतकंच काय पण 55 आम्ही चौरंग पण तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे आम्हाला कुणाकडे काही मागायची गरज पडत नाही, नाहीतर आम्हाला ते साहित्य जमा करायला फार त्रास व्हायचा। अशा पद्धतीने या पालखीचा जो प्रमुख आहे तो गोपाळ मलिक हा पूर्वी मंत्रालयात सर्व्हिसला होता, आता तो रिटायर झालेला आहे असाच, आणि ते दरवर्षी आमच्याकडे येतात। हा कार्यक्रम साईबाबांच्या कृपेने पार पडतो। हा कार्यक्रम पार पडताना काही सोपा कार्यक्रम नाही आहे। या कार्यक्रमासाठी मला माझ्या दोन्ही सुना सौ माधुरी रवी चौधरी, जया किरण चौधरी, माझी पत्नी सौ शारदा चौधरी, त्याचप्रमाणे माझा मुलगा रवी चौधरी आणि यांचं खूप मोठं सहकार्य मला मिळत असतं। सर्व सामान वगैरे ते आणून मदत करतात, सामान धुवायचं, लावायचं। आमच्या घरातली लहान मुलंसुद्धा या पूजा मांडतात, कारण त्यांना सर्वांना हे धार्मिक प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि साईबाबाच्या भक्तीमध्ये आमचं कुटुंब सर्वजण सहभागी झालेलं असतं आणि साईबाबांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत आणि राहोत ही साईबाबांची चरणी प्रार्थना। यावर्षी आमच्या जे साई सत्यनारायण पूजेचं पौरोहित्य होतं ते साकूर येथील गौतम गुरुजी त्यांना शास्त्रीय पदवी आहे, त्यांनी केलेलं आहे। पूजा अत्यंत चांगलं सांगितल्या। अनेक साईभक्त म्हणाले 41 वर्षामध्ये अशा पद्धतीची पूजा आम्ही कधी केली नाही, अशा पद्धतीने सर्व साईभक्त खुश झाले, त्याबद्दल म्हणून मी गौतम शास्त्रींनाही धन्यवाद देतो। मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रा ही अवघ्या 5 भाविकांपासून सुरू झाली आणि आता या पालखीत 300 भाविक झाले असून साईंच्या आशीर्वादाने या पालखीस 35 वर्ष पूर्ण होत असल्याचे यावेळी भाविकांनी सांगितले। मुंबई ते शिर्डी पालखीचं पदयात्रेने आज आम्ही डोराळे मुक्कामी आणि पोचलेलो आहोत। या ठिकाणी माननीय श्री चौधरी साहेब, श्रावण चौधरी साहेब यांचा आणि आमचा गेल्या 35 वर्षापासूनचा संबंध आहे आणि तो संबंध बाबांच्या पालखीच्या माध्यमातून झालेला आहे। इथे आल्यानंतर एकंदरीत चौधरी साहेबांचं एवढं आमचे संबंध साई भक्त, साई बंधुत्वाचं नातं झाले की आम्ही एका कुटुंबातले आहोत असं साई भक्तांना वाटत असतं आणि इथे आल्यानंतर आम्ही आमच्या घरातच आलो अशा प्रकारे ते आमचे गेले अनेक वर्ष सेवा करत आहे आणि आता तर जवळजवळ 22 वर्षापासून बाबांच्या पालखीच्या या पारायणाच्या माध्यमातून हा पारायण चालू असतं 7 दिवस। 7 दिवसाच्या पारायणाचा जो अवतरणिका साई सच्चरित्र ह्या ग्रंथाचा अवतरणिकेचा जो भाग आहे म्हणजे अध्याय 53वा, ह्या अध्याय 53चं वाचन या ठिकाणी होऊन बाबांच्या पालखीचं पदयात्रेच्या दरम्यान जे पारायण असतं त्याची सांगता डोराळे मुक्कामी चौधरी साहेबांच्या निवासस्थानी होते। इथून आम्ही श्री क्षेत्र शिर्डी येथे जाताना बाबांचं नामस्मरण करत श्री क्षेत्र शिर्डी येथे जातो। त्या ठिकाणी बाबांचं नाम झाल्यानंतर साईबाबा संस्थान शिर्डी ज्या ठिकाणी साई भक्तांची व्यवस्था करत असतं त्या ठिकाणी आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली असते, त्या ठिकाणी जातो। आजपर्यंत सांगायचं तात्पर्य एवढं की बाबांची ही जी पदयात्रेची पालखी ही पहिल्यांदा
महाराष्ट्रातलं पहिलं पदयात्रा पथक आहे यंग बॉईज स्पोर्ट्स क्लब. पहिलं पदयात्रा पथक, पदयात्रा 41. याला कारण आहे, कारण सुरुवातीला जे आम्ही आलो ते केवळ 4 लोक. 1979ला 4 लोक पदयात्रेने आलो. पर्यायाने दरवर्षी पदयात्रेच्या साई भक्तांची संख्या वाढत 4, 6, 9, 18, 27, 70, 75 आणि आता जवळजवळ आजच्या 41व्या पालखीच्या पदयात्रेत एकूण 300 साई भक्तांचा समावेश असून एवढा मोठा बाबांनी एवढा पसारा केलेला आहे की ही यंग बॉय स्पोर्ट्स क्लब हे मुंबई ते शिर्डी पालखीचं पदयात्रेचं एक फार मोठं मूळ आहे. वटवृक्ष आहे. त्याच्या फांद्या एवढ्या मुंबई शहरात तर काय अन्य ठाणे, नाशिक, रायगड ह्या जिल्ह्यात देखील पसरलेल्या आहेत. अशीच कृपा सदोदित बाबा आमच्याकडून करून घेऊ आणि ती करण्याची शक्ती आम्हाला बाबा देऊ अशी आम्ही या ठिकाणी या 41व्या पालखीच्या पदयात्रेच्या माध्यमातून याचना